मी दशरथ गोगरे पाटील उपळा. मी या ठिकाणी 1 हेक्टरवरती केळी लागवडीचा निर्णय घेतला की आज दुष्काळी परिस्थिती असताना माझी 5 एकर लावायची इच्छा असताना मी 1-2 एकर केळी पाण्याच्या कमतरतेमुळे लावू शकलो. मी जैन कंपनीची G9 जातीची ही आपले जैनचे डीलर आमचे LB पडवळ यांनी मला उपलब्ध करून दिली. त्या केळीत मी आता 2 एकरमध्ये विक्रमी उत्पन्न 40 टन माल गेलेला आहे. आता अजून एक 10-15 टन माल आपला प्लॉटवरती आहे आणि याचं पण अनवर बही म्हणून आपले व्यापारी आहेत, त्यांच्या माध्यमातून मी अगदी 20 रुपये 50 पैसे म्हणजे हायेस्ट भाव हा मी या केळीला त्या अनवर बहींनी मला दिला. गेली 45 वर्ष ते व्यापार करतात. माझ्याकडे 7 ते 8 व्यापारी आले होते एक्सपोर्टसाठी, परंतु मी त्यांना डावलून यांना आपल्याला लोकलचे आहेत म्हणून मी प्राधान्याने दिली आणि त्यांनी पण आज 30 ते 40 टन माल माझ्या बागेतून घेऊन गेलेला आहे. तरी आता एक 10 ते 15 टन माल अजूनही बागावरती आहे आणि हा माल त्यांनी दिल्ली मार्फत इराण आणि दुबई या बाहेर देशात पाठवला आणि त्यामुळे मला माझ्या गावाचा अभिमान आहे आणि मला बी सार्थ अभिमान आहे की माझी केळी ही आणि माझ्या गावातील उपळ्यातील केळी हे इराक आणि दुबई या अशा परदेशात जात आहे. मग अगदी नियोजनबद्ध कार्यक्रम केल्यामुळं यारा कंपनीची खतं आणि शेणखत या दोन्हींचं कॉम्बिनेशन करून पाण्याचं नियोजन मी अगदी आमचे शेजारी आहेत दत्तात्रय पडवळ त्यांच्याकडून मी पाण्याची मदत घेतली आणि आमचे मित्र आहेत गणेश पाटील वरुडा आणि अमरसिंह पडवळ या दोघांच्या मार्गदर्शनाखाली मी केळीचं पुढचं जे अडचणी असतात त्या वारंवार त्यांनी मला सांगितल्या. त्याच्यातून पाण्याचं नियोजन खताचं नियोजन करून विक्रमी उत्पन्न घेऊन मी आज अगदी आर्थिक स्तर उंचावल्याचा मी अभिमानाने सांगू इच्छितो आणि इतर गावातील युवकांना पण एक आव्हान करू इच्छितो की आपण पारंपरिक शेती वगळता केळीच्या माध्यमातून आपला आर्थिक स्तर उंचावण्यासाठी आपण जास्तीत जास्त लागवड करून उत्पादन घेण्यासाठी प्रयत्न करावे ही एक माझी विनंती आहे. दादा नवले, दशरथ चिंटू पाटील आमचे मित्र यांनी 2 एकरमध्ये केळी लागवडीचा निर्णय घेतला. त्यावेळेस आम्हाला वाटत होतं की बाबा आज दुष्काळाची परिस्थिती आहे, तू कशाला केळी लावतो. आम्ही त्याला म्हटलं पाण्याचं व्यवस्थित नियोजन होणार नाही, दुष्काळ आहे, पुढे पाऊसकाळ होईल का नाही ह्याची गॅरंटी नाही, जर पाऊसकाळ झाला तर तुझं नशीब आहे असं आम्ही त्याला बोलत होतो. त्यांनी त्या जिद्दीवरती केळी लावली किंवा आपण ॲडजस्ट करू शकतो या जिद्दीवरती त्यांनी केळी लावली. केळी लावल्यानंतर ज्यावेळेस केळी उत्पन्न वाढत गेलं, केळी वरचीवर सुधरत गेली, त्यावेळेस आम्ही व्हिजिट देत गेलो. त्यावेळेस आम्हाला वाटायला खरंच नियोजन केलंय आणि इतकं परफेक्ट नियोजन केलं त्याने की यारा कंपनीचे वॉटर सोल्युबल खतं, तुमचं शेणखत, त्याच्यानंतर केळीचं संगोपन करताना मजूर वर्ग यांच्याकडून वेळोवेळी ती आलेली खालची कटिंग, पिलं जन्माला आलेली ती कटिंग करणं, या बारकाईनं आम्ही त्याच्याकडे लक्ष दिलं आणि ज्यावेळेस त्यांचं एवढं परफेक्ट नियोजन करत असताना त्याचं उत्तर आलं की आम्हाला त्यांचा फोन आला की दादा केळी विकली आणि केळी एक्सपोर्ट केली 20 रुपये 50 पैसे लोकलच्या मार्केट अनवरबाई म्हणून आहेत त्यांना दिली म्हणले. त्यावेळेस आम्हाला एवढं समाधान वाटलं की एक मित्र काय असतो ह्याचं आम्हाला ज्वलंत उदाहरण मिळालं आणि त्याच्या मोटिवेशनमध्ये आम्हाला वाटलं की आम्ही पण कुठेतरी केळी लागवड करावी असं आम्हालाही वाटू लागलं. पण